आजकाल बरेच लोक YouTubeवर पाहतात की अनेक व्हिडिओज असे दावे करतात की इतके मंत्र जप केला तर ही सिद्धी किंवा हा अनुभव आला, तो अनुभव आला. नाना प्रकारचे दावे. बरेच जण हे असे व्हिडिओ पाहून मंत्रजप सुरू करतात, पण त्यांच्या हाती निराशा येते. ह्याचे नेमके कारण काय? चला तर मग आपण ह्याची कारणे पाहूया. नमस्कार. साधना मार्ग चॅनलवर आपले स्वागत आहे. श्री गुरुदेव दत्त. बघा, काही वेळा काय होते की आपण पाहतो एखादा मनुष्य एखादे काम पटकन करतो, पण तेच काम करायला दुसऱ्या माणसाला फार प्रयत्न करावे लागतात. म्हणजे याचा अर्थ काय? तर प्रत्येकजण आपल्या कर्मानुसार चालत असतो. म्हणजे काय? तर जर तुमचे प्रारब्ध गतजन्मीचे आणि ह्या जन्मीचे चांगले असेल, शुद्ध असेल, तर तुम्हाला यश लगेच मिळेल. पण जर तुमचे गतजन्मीचे आणि ह्या जन्मीचे कर्म फार वाईट असेल, तर तुम्ही जो जाप कराल किंवा साधना कराल, ती तुमचे पूर्वीचे पापकर्म जाळण्यात खर्च होईल. जेव्हा तुमचे पापकर्म जळून नाहीसे होईल, तेव्हा तुम्हाला साधनेत यश येईल. परवा मी YouTubeवर एक व्हिडिओ पाहिला. त्यात असा दावा केला होता की दुर्गा मातेच्या बीज मंत्राचे 4 लाख जाप केला तर तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. मला हा दावा अतिशय हास्यास्पद वाटला. कारण साधना ही तुम्ही आत्मशुद्धीसाठी करा, सिद्धीसाठी केली तर पुण्यक्षय झाला की सिद्धी संपेल. पुण्याची धनबाजू असेपर्यंतच तास तुमची सिद्धी चालेल. ती 1 महिना चालेल किंवा 1 वर्षसुद्धा चालेल. देवतेची कृपा महत्वाची. कृपा चिरकाल, निरंतर राहील. अगदी सूक्ष्म काम करेल. सिद्धी म्हणजे डायरेक्ट एक घाव 2 तुकडे करण्यासारखे. देवतेकडे कधीही सिद्धी मागू नका. पूर्वी असुर जसे तप करायचे आणि मग देवता त्यांना एखादा आशीर्वाद देऊन मोकळे व्हायचे, अगदी तसेच. आपण जर एखाद्या उच्च कोटीच्या देवतेची साधना करत असू, तर त्या देवतेची एनर्जी इतकी हाय असते की तिकडे तुम्हाला पोहोचेपर्यंत तुमचे सगळे कर्म शुद्ध असावे लागेल. जर तुम्हाला सिद्धी हवीच असेल तर तुम्ही एखाद्या शूद्र देवतेची किंवा वेताळाची किंवा अगदीच जल्दी असेल तर पिशाचाची सुद्धा साधन करू शकता. त्याने तुम्हाला शूद्रसिद्धी प्राप्त होतील, ज्या घेऊन सहजपणे तुम्ही समाजात मिरवू शकता. 100 लोक तुमच्या मागेपुढेही फिरतील. पण त्याने काय प्राप्त होणार ह्याचा तुम्ही जरूर विचार करा. शेवटी एकच सांगतो, तुमची कर्म वाईट असतील तर तुम्हाला साधना व सिद्धी ही तशीच मिळेल. जय श्रीराम. श्री गुरुदेव दत्त. जय शंकर. Thank you for walking with us on this path. Don't forget to like, share, and